महत्त्वाच्या घडामोडी आत्ता या क्षणापर्यंतच्या आपण जाणून घेणार आहोत या स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। पण ते जाणून घेत असताना सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। महाराष्ट्र एकसंध ठेवलं पाहिजे असं विधान शरद पवारांनी जळगावमध्ये केले। सामाजिक ऐक्य संकटात येण्याची भीती असल्याचंही पवार म्हणाले। राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मार्गाने जात असल्याचाही आरोप त्यांनी केला। काही जणांचा राज्य ताब्यात घेण्यासाठी आटापिटा सुरू असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आणि त्याचा अपेक्षाभंग झाल्याने ईडीची कारवाई सुरू असल्याचं पवार म्हणाले। विरोधकांच्या टीका मी एन्जॉय करत असल्याचंही पवार म्हणाले। फडणवीसांनी केलेल्या ट्विटचा आनंद असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। जेम्स लेननं चुकीचं लिखाण केलं होतं। पुस्तकात शिवरायांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं आणि शिवजयंतीच्या तारखेवर बोलून वाद वाढवू नका असा सल्लाही पवारांनी काँग्रेस आणि इतर नेत्यांना दिला। सेक्युलरिझम म्हणजे लांगुल चालन असल्याचा टोला देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लगावला। समाजात तेढ वाढवण्याचं काम सुरू आहे असं बोललं जातं आणि त्यामुळे मी ट्विट केल्याचं फडणवीस म्हणाले। भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवलं असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला। दरम्यान या नंदकिशोर चतुर्वेदीला फरार घोषित करण्याची मागणी सोमय्यांनी केली। चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे। बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपनी एकाच पत्त्यावर रजिस्टर आहेत असं सोमय्यांनी सांगितलं आणि येत्या काळात त्यांना कोर्टातून वॉरंट निघेल असा विश्वासही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला। उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्रीजी होम्स या कंपनीमध्ये 29 कोटींच्या वर मनी लॉन्ड्रिंगद्वारे त्यांनी पैसा फिरवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। पाटणकरांच्या कंपनीसोबत काय संबंध आहे याचं उत्तर ठाकरेंनी देण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर दिले। सोमय्या यांनी भाजपच्या तिजोरीत पैसे टाकले, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आरोप सुरू असून सोमय्या सांगतात त्याला पुरावा काय असा सवाल राऊत यांनी केला। सोमय्या यांना तुरुंगात जावं लागणार असून सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढला असल्याचंही राऊत यांनी म्हटलं। राज्यात 19 एप्रिलपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली। राज्यातल्या अल्प कोळसा साठ्यामुळे सध्या राज्यात लोडशेडिंग सुरू आहे, मात्र ही वीज टंचाई सरकारमधील अंतर्गत भांडणामुळे नसून देशभरात कोळसा पुरवठा करणाऱ्या कोल इंडियाच्या नियोजनाच्या गोंधळामुळे निर्माण झाल्याची टीका राऊतांनी केली। दरम्यान शरद पवार यांनी राज्यातील लोडशेडिंगवर 2 ते 3 दिवसात तोडगा निघेल अशी माहिती दिली आहे। कोळसा टंचाईमुळे लोडशेडिंग झाल्याचं पवार म्हणाले। गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कष्टकऱ्यांसाठी लढत राहील, त्यासाठी मला फाशी झाली तरी चालेल असं वक्तव्य सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी केलंय। माझा आवाज कोणी दाबू शकत नाही असंही सदावर्ते यांनी म्हटलं। एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। अकोल्यातील अकोट पोलिसात सदावर्ते यांच्या विरोधात आधीच फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला असतानाच तक्रारकर्ते विजय मालोकर यांनी पुन्हा अकोट पोलिसात दुसरी तक्रार दाखल केली। कोल्हापूरमध्ये पोस्टरवरून वाद निर्माण झाला असून मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या पोस्टरवर भाजपने टीका केली। मुश्रीफांचं नाव रामासोबत जोडल्यानं भाजपने टीका केली आहे। मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा मोर्चा त्यांनी काढला होता आणि हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे गट कोल्हापुरात आमनेसामने आले होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झालेत। राज ठाकरे 2 दिवसाच्या पुणे दौऱ्यावरती आहेत। पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाईल। शनिवारी संध्याकाळी 6 वाजता ही आरती होईल। राज ठाकरेंना नवी उपाधी मिळाली आहे। हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या राज ठाकरेंचा उल्लेख आता हिंदू जननायक असा करण्यात आला आहे। पुण्यात शनिवारी राज ठाकरे हनुमान चालीसा पठण करणार आहेत। या मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरवर हिंदू जननायक असं लिहिण्यात आलं। पुण्यात हनुमान चालीसा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमात वसंत मोरेंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह असून उद्या सकाळी ते राज ठाकरेंची भेट घेतील। अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही उद्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत। तर सर्व मंदिरात हनुमान चालीसाचं पठण व्हावं यासाठी मोफत भोंग्याचं वाटप करणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली।
पोहरादेवीची विकास कामे थांबवल्याने हजारो बंजारा बांधव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर भोग चढवून मुका आंदोलन करणार आहेत। संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्याची धर्मगुरूंनी मागणी केली आहे। एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी 11 राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली। केंद्रातील भाजप सरकार विरोधात 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीबाबत चर्चा करण्यात आली। ज्यांचा नेहमीच विरोध केला त्याच पवार साहेबांमुळे मंत्रिपद मिळालं असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे। आपण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांचा विरोध केला, मात्र त्याच पवार साहेबांमुळे आपल्याला मंत्रिपद मिळाल्याची बाब ही अतिशय आश्चर्यकारक असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं। नागपूरमधील 17 पोलीस निलंबित करण्यात आले असून पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली। कर्तव्यात कामचुकारपणा, गुन्हेगारांशी संबंध ठेवल्याचा आरोप या पोलिसांवरती आहे। केंद्र सरकारच्या महागाई विरोधात राष्ट्रवादीकडून महागाई क्रिकेट चषकाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं। ऑगस्ट क्रांती चौकात क्रांती मैदान इथं हे चषक भरवण्यात आलं आणि सुप्रिया सुळेंनी मैदानात उतरून जोरदार फटकेबाजी पण केल्याचं इथे बघायला मिळालं। येत्या 2 मेला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आणि त्यामुळे आता समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होईल। संजय राऊत हे घाणेरडं राजकारण करत असल्याने मी माझं नाव बदलणार असल्याचं वक्तव्य भाजप नेते डॉक्टर संजय कुटे यांनी केलं। संजय राऊत हे राष्ट्रवादीचे विश्वप्रवक्ते असल्याचा टोलाही कुटे यांनी लगावलाय। संजय नावाने घाणेरडं राजकारण सुरू असून माझंही नाव संजय आहे, त्यामुळे माझं नाव मी बदलाच्या तयारीत असल्याचं कुटे म्हणाले। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान घोटाळ्यामध्ये खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्तेच सहभागी असल्याचा गौप्यस्फोट भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेढे यांनी केला आणि या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले। महाराष्ट्र सागरी मंडळाने वसई कल्याण जलमार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे। सागरमाला योजनेअंतर्गत वसई ठाणे कल्याण असा 50 किलोमीटरचा जलमार्ग विकसित करून जलवाहतुकीला चालना देण्यात येणार आहे। हा जलमार्ग राष्ट्रीय जलमार्ग 53 या नावाने ओळखला जाणार आहे। मुंबईतल्या वर्सोवा घाटकोपर मेट्रो रेल्वेचा प्रवास पेपरलेस होणार आहे। ई तिकीट सेवेची आजपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल। विशेष म्हणजे व्हॉट्सअपद्वारे ई तिकीट काढता येईल। जळगावमध्ये भोगावती बचाव अभियानाला सुरुवात झाली असून दीपनगर वीज निर्मिती केंद्रावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। या केंद्रातून निघणाऱ्या राखेचे केमिकलयुक्त विषारी पाणी हे भोगावती नदीमध्ये जात असल्यानं जलचर प्राणी आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आणि त्यामुळे या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला। जुना पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटाणे टोल हटावची मोहीम शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपली। आंदोलक आणि पोलिसांच्या बैठकीदरम्यान सर्व पक्ष आंदोलन करताना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी उद्या 16 एप्रिलला होणारं जन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली गेली आहे। यवतमाळमधील भाजपचे नेते विजय चोरडिया यांनी रामनवमीच्या रॅलीत चक्क आपल्या घरच्या कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान करून आणलं होतं। हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातात। उस्मानाबादमध्ये लालपरी अखेर पूर्ववत होते, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात एकूण 2700 कर्मचाऱ्यांपैकी 1200 कर्मचारी कामावर रुजू झाले आणि त्यामुळे एसटी महामंडळ बस फेऱ्या वाढल्या। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथल्या एसटी आगारात चालक वाहक यांची संख्या वाढत चालली असतानाही ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही बंदच आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते। आगार प्रमुखांनी ग्रामीण भागात सुद्धा आता बससेवा सुरू करावी अशी मागणी केली जाते। मागील 5.5 महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे। नंदुरबार बस स्थानकातील संपकरी कर्मचारी यांची याबाबत बैठक झाली। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 22 तारखेच्या आधी सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार असल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांनी ठरवलं।
विलिनीकरण आणि पगारवाढीसाठी यापुढेही न्यायालयीन लढा लढत राहू असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। जामनेर इथल्या पांडुरंग गोविंद महाराज संस्थानच्या वतीने 14 निमित्त श्री रामरथ उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। गिरीश महाजन यांच्या हस्ते श्रीरामांच्या रथाचं पूजन करून त्याची सुरुवात करण्यात आली। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अवघा 37% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि त्यामुळे काटकसरीने पाणी वापरण्याची गरज असल्याचं पाटबंधारे विभागाने म्हटलं। चंद्रपूरमध्ये उकाडा दिवसेंदिवस वाढतच चालला आणि याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। वाढत्या उन्हामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या। पंढरपुरातील उपरी गावात बेकायदेशीरपणे रेड्यांची झुंज लावण्यात आली आहे। रेड्यांचा छळ करून रेड्यांना क्रूरतेची वागणूक देण्यात येते, याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। लहान मुलांना बैलगाडा घाटातल्या शर्यतीत सहभागी होता येत नसल्याने चिमुकल्यांनी आता चक्क 2 मांजरांना जोडून घाट बनवून बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। हा जुगाड जमवण्यात आला। बैलगाडा घाटात बैलांची वाऱ्याच्या वेगाने भिरड होते। अगदी तसाच मांजरांच्या जोडीचा थरार सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आणि या व्हिडिओला शीर्षकही जरा हटकेच ठेवलंय, नाद आमचा आनंद आमचा। औरंगाबाद शहरातील चिखलठाणा परिसरात असलेल्या कचरा डेपोला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती। कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशिनरी सुद्धा जळून खाक झाल्यात। तब्बल 5 तास आग धुमसत होती आणि यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। गडचिरोलीत माओवाद्यांनी 2 ग्रामस्थांची हत्या केली असून काही दिवसांपूर्वीच माओवाद्यांनी या ग्रामस्थांचं अपहरण केलं होतं। हत्येनंतर गावात या दोन्ही ग्रामस्थांचे मृतदेह फेकण्यात आले असून पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केल्याची माहिती आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। अनैतिक संबंधांमधून एका 40 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आणि ही घटना बीडच्या तळणेवाडी गावात रात्री 10च्या दरम्यान घडली आहे। बबन खरसाडे असं मयताचं नाव आहे। गावातीलच एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते। चाकणजवळील मेदनकरवाडी इथे पत्नीची हत्या करून पळून जाणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे। सचिन काळेल असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती सचिन याने तिचा गळा चिरून खून केला होता। रत्नागिरी इथे मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला असून कार आणि बसमध्ये झालेल्या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाला गाडी चालवत असताना अचानक भोवळ आल्याचा प्रकार जिंतूर शहरामध्ये घडला। या घटनेनंतर अनियंत्रित झालेल्या एसटी बसने रस्त्यावरील वाहनांना अक्षरशः चिरडून टाकलं। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून 2 ते 3 जणांना किरकोळ जखमा झाल्या। जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिंगरोबा घाटात भीषण अपघात झाला। या अपघातात रिक्षामधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला। यवतमाळ जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या खतारा इथल्या पैनगंगा नदीवरील पुलाचं बांधकाम गेल्या 2 वर्षांपासून रेंगाळलंय आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते। शेतात जायचं म्हणजे 10 ते 12 किलोमीटर अंतराचा फेरा घेऊन जावं लागतं। गोंदिया जिल्ह्याच्या सालेक्सा तालुक्यातील पानगाव इथल्या 14 वर्षीय बालकाचा कालव्यात बुडून मृत्यू झाला। अमित हटील हा मुलगा काल गावाजवळील कालव्यामध्ये आंघोळ करायला गेला होता, मात्र घरी परत आला नाही म्हणून त्याच्या घरच्या लोकांनी त्याची शोधाशोध केली, मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही। अखेर तो कालव्यात बुडाला असल्याची माहिती पुढे आली। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील नारोडी इथे संत ज्ञानेश्वर आणि मुक्तादेवीचा यात्रा उत्सव संपन्न झाला असून यात्रा उत्सवाच्या निमित्ताने भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बैलगाडा मालकांनी मोठ्या संख्येनं शर्यतीत सहभाग घेतला। तब्बल 7 वर्षांनंतर बैलगाडा घाटात भिरचा नाद घुमल्याने शर्यतप्रेमींनी ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी केली। रामनवमी निमित्त शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिलं।
9 ते 11 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीत 3.25 लाख भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि या भाविकांनी साईचरणी 4,57,00,000चं दान अर्पण केलं। यात दानपेटी, ऑनलाईन देणगी आणि सोन्या चांदीच्या दानाचा समावेश आहे। या कालावधीत 1,66,000 भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला। गेल्या 6 महिन्यात तुळजाभवानी मंदिराचं उत्पन्न हे 29,31,59,772 रुपयांवरती गेलं। दर्शन शुल्क लावण्याचा निर्णय ही मंदिर उत्पन्नात मोठी भर टाकणार आहे। भाविकांकडून येणाऱ्या देणग्या आणि स्त्रोत वाढल्याने पुढील वर्षात 50 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न जाईल असा दावा केला जातो। अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळते। सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढली। आणि यानंतरची वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।